बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत येथे विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी भात लागवड केली आहे। त्या संदर्भात आपण त्यांचा अनुभव ऐकून घेणार आहोत। साहेब, तुम्ही भात लागवड केली आहे, काय अनुभव आहे? मूळचा शेतकरी कुटुंबातला असल्यामुळे भात लागवडीचा किंवा भात शेतीचा आणि माझं नातं हे कोकणातलं असल्यामुळे हे जुनं नातं आहे। परंतु अनेक वर्ष शहरात राहिल्यामुळे अशी संधी हल्ली अलीकडच्या काळात विशेष प्राप्त झाली नव्हती। परंतु आज ह्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाच्या भात शेती संशोधन केंद्रात येऊन या ठिकाणी विद्यार्थ्यांबरोबर इकडे भात शेती शेतात उतरून लागवड करायची आम्हाला संधी प्राप्त झाली। शेतात भात लावणीचं काम करण्याची संधी प्राप्त झाली। ती माझ्यासाठी अत्यंत समाधानकारक अशी गोष्ट होती। बऱ्याच वर्षात नंतर ह्या शेतकऱ्यांच्या बांधावरती उभं राहून शेतात उतरून ही लावणीचं काम करायची मला संधी प्राप्त झाली। एकूण इकडे आल्यानंतर शेतकऱ्यांच्या समस्या, शेतकऱ्यांनी घेतलेले कष्ट याची माहिती या विद्यार्थ्यांना पण प्राप्त होते। मला वाटतं आज इकडे मुलुंडमधली एक शाळा आलेली आहे, त्यांची मालाडमधली एक शाळा आलेली आहे आणि त्यांनी इकडे अनुभव घेतलेला आहे। विद्यार्थ्यांना पुस्तकं वाचून जेवढं ज्ञान मिळतं, इकडे शेतीचा अनुभव घेतल्यानंतर त्याहून अधिक ज्ञान मिळेल याची मला खात्री आहे। त्यामुळे माझा आग्रह राहील की शहरी भागातले जेवढे शाळा असतील त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना निश्चितपणे असंच सहलीसाठी कृषी विद्यापीठांमध्ये म्हणा किंवा अशा केंद्रांमध्ये आणून शेतीबद्दलची अधिक माहिती देऊन त्यांना स्वतःहून अनुभव घ्यायची संधी देणं हे क्रमप्राप्त आहे। मी आग्रह धरीन की अशा सहली, अशा केंद्रांवरती सगळ्याच मुंबईतील, पुण्यातील, इतर शहरांमधील शाळांनी आणाव्या। थँक्यू सर। हे होते ॲडव्होकेट राहुल नार्वेकर। त्यांनी शेती संदर्भात बऱ्याच दिवसांनी आपल्याला असा अनुभव मिळालेला आहे आणि शहरातील प्रत्येक शाळांनी असे विद्यापीठातल्या शेतींच्या ह्या कार्यशाळा किंवा सहली आणाव्यात आणि विद्यार्थ्यांना एक वेगळा अनुभव द्यावा। व्हिडिओ जर्नलिस्ट ज्ञानेश्वर बागडेसह मी संतोष दळवी, न्यूज 18 मराठी, कर्जत, रायगड।